रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भूषण लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. सरसकट महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. सरसकट महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. सरसकट महिलांना न्याय सरसकट लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. गद्दार युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. सरसकट लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. सरसकट लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरसकट लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. सरसकट लाडक्या बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गद्दार सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. गद्दार सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली. पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे. विविध कारणं देऊन इन्कम टॅक्स असेल, फोर व्हीलर असेल, शेती असेल, या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे. हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे, लाडक्या बहिणींची फसवणूक आहे. या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकही या जिल्ह्यातील शहरातील एकही लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे.